Hello students, welcome to all of you. Today's lecture we are going to study overview of perception points. Okay, overview of perception point. Perception म्हणजे समज किंवा आकलन शक्ती तुम्ही म्हणू शकता. Okay, perception is also one of the important determinants of individual behavior. बघा, perception हा अतिशय महत्त्वाचा डिटर्मिनंट तुम्हाला सांगितलाय कशामध्ये इंडिव्हिज्युअल बिहेवियर मध्ये. Perception is a inner process of mental faculty of a human which is related with psychology. Okay, perception is a inner process of mental faculty. परसेप्शन ही आतील प्रोसेस आहे, म्हणजे मेंटल फॅकल्टीच्या आतील प्रोसेस आहे ह्युमनमध्ये. ओके, जी की आपल्या मानसशास्त्राशी रिलेटेड असते. ओके, परसेप्शन म्हणजे आपण एखाद्याबद्दल अंदाज लावणं, एखाद्याबद्दल समज आपला होणं किंवा आकलन शक्ती आपण इथं म्हणू शकतो. आता परसेप्शन ही कशी प्रोसेस आहे, ती मेंटली प्रोसेस आहे, जी की आपल्या इनर मेंटली प्रोसेस आहे ह्युमनमध्ये ती होत असते. ह्युमनशी रिलेटेड आहे ती, मानसशास्त्राशी रिलेटेड आहे. इन फॅक्ट इट इज ए पर्सन व्ह्यू ऑफ रियालिटी. इन फॅक्ट इट इज ए पर्सन्स व्ह्यू ऑफ रियालिटी. ओके, it is the process of becoming aware of situation. It is the process becoming aware of situation. ओके, ही प्रोसेस ही सिच्युएशन नुसार चेंज होत असते. ओके, सिच्युएशन नुसार आपण काय करत असतो, एखाद्याबद्दल समज करून घेत असतो किंवा एखाद्याबद्दल आपण आकलन शक्ती किंवा एखाद्याबद्दल नॉलेज आपण काय करत असतो, ग्रास्प करत असतो. ओके, ऑर्गनायझिंग सेन्सेशन और सेन्सरी impression and responding to the sensory stimuli. Okay, then sensation is the first step this process. Okay, perception ची sensation ही फर्स्ट स्टेप आहे. ओके, सेन्सेशन ही फर्स्ट स्टेप आहे. तुम्हाला विचारलं जाऊ शकतं परसेप्शनची फर्स्ट स्टेप कुठली आहे, तर आन्सर असेल तुमचं काय, सेन्सेशन. द सेन्सेशन ऑर्गनाइज sensory stimulation in various forms, and these sensory stimulations organize sensory inputs which are registered by one sensory organ. Okay, which are registered by one sensory organ. These sensory inputs are proceeds and interpreted in mental faculty which constitute perception. Then meaning, the term perception may be defined as follows. The term perception may be defined as follows. In the perception is the process receiving, selecting, organizing, interpreting, checking and reacting to sensory stimuli. ओके, परसेप्शन आकलन शक्ती, समज किंवा एखाद्या सिच्युएशन नुसार एखादा समज होणं ही एक अशी प्रोसेस आहे की ज्यामध्ये रिसिविंग, सिलेक्टिंग, ऑर्गनायझिंग, इंटरप्रिटिंग, चेकिंग, रिॲक्टिंग इत्यादी काय होतात, सेन्सरी स्टिम्युली ह्या इन्व्हॉल्व होत असतात. Then perception is the process of becoming aware of situation, of adding meaningful associations. Okay, perception is the process of becoming aware of situations, of adding meaningful association to sensation. Then third, perception is a process by which individual organize and interpret their sensory impressions in order to give meaning to their environment. काय सांगितलंय, perception is a process by which individual organize and interpret their sensory impression in order to give meaning to their environment. Then perception is a person's view of reality process of organizing meaning to the event or object
कम अक्रॉस इन द इन्व्हायरमेंट. बघा, परसेप्शन एक प्रोसेस आहे रियालिटीमध्ये. ओके, रियालिटीमध्ये परसेप्शन इज अ पर्सन व्ह्यू. ओके, एक काय सांगितलं की सिच्युएशन नुसार, एखाद्या पॉइंट नुसार व्यक्तीचं जे काही मत असतं त्यालाच इथं परसेप्शन म्हणलं गेले. आणि व्यक्तींचं मत हे एखाद्या सिच्युएशन नुसार, जर 10 व्यक्ती असतील तर 10 व्यक्तींचं मत हे एकसारखं असणार आहे का, तर नाही. परसेप्शन हे माणसाचं मिनिटा चेंज होत असतं. लक्षात घ्या, परसेप्शन हे माणसाचं, व्यक्तीचं मिनिटाला चेंज होत असतं. काही वेळी परसेप्शन हे काही काळासाठी स्टेबल राहू शकतं. परंतु जर स्टेबल राहत असेल काही काळासाठी आणि जर आपल्याला निगेटिव्ह एक्सपिरियन्स एखाद्या व्यक्तीकडून येत असेल तर नक्कीच त्या ठिकाणी परसेप्शन आपलं काय होणार आहे, निगेटिव्ह होणार आहे, म्हणजेच चेंज होणार आहे. सो परसेप्शन हे मोजक्या थोड्याशा काळासाठी काय असतं, स्टेबल राहू शकतं, किंवा परसेप्शन हे कसं असतं, स्टेबल राहू शकत नाही. ते मिनिटाला क्षणाला चेंज होत असतं. आपलं एखाद्या सिच्युएशन बद्दलचं मत किंवा एखाद्या व्यक्तीबद्दलचं मत हे मिनिटाला चेंज होत असतं. ज्या पद्धतीने आपल्याला एक्सपिरियन्स येत असतो त्या पद्धतीने आपण आपलं परसेप्शन हे चेंज करत असतो. ओके, द फीचर्स ऑफ परसेप्शन. द above cited definitions of the term perception highlight following features. बघा, तुम्हाला काही त्याचे फीचर्स सांगितले. त्यामध्ये इट इज द इंटेलेक्चुअल प्रोसेस अंडरटेकन बाय ह्युमन इन हिज मेंटल फॅकल्टी. इट इज इंटेलेक्चुअल प्रोसेस it is a intellectual process undertaken by human. Okay, undertaken by human in his mental faculty. Okay, then data is selected from the situation or environment by a person for perception process. Data is selected from the situation or environment by a person for perception process. बघा, परसेप्शन प्रोसेस मध्ये सर्वात महत्वाचं आहे की डाटा सिलेक्ट करणं. डाटा सिलेक्ट करणं म्हणजेच इन्फॉर्मेशन एखाद्याबद्दलची सिलेक्ट करणं. मग ती इन्फॉर्मेशन एखाद्या व्यक्तीची असू शकते, एखाद्या सिच्युएशनची असू शकते, एखाद्या इव्हेंटची असू शकते. ओके, काय सांगितलंय, डाटा इज सिलेक्टेड फ्रॉम द सिच्युएशन और environment by a person for perception process. Then third, the selected data is properly organized for driving its meaning. The selected data is properly organized for driving its meaning. ओके, डाटा प्रॉपर सिलेक्ट करणं अतिशय आवश्यक आहे, कारण आपण जो काही डाटा हा सिलेक्ट करणार आहे त्या डाटावरती आपलं परसेप्शन असणार आहे. सो जो काही डाटा आपण सिलेक्ट करू तो डाटा इथं प्रॉपर असणं अतिशय आवश्यक आहे. The organized data is interpreted which forms views and options about the object or situation. Okay, the organized data is interpreted which forms view and opinions about the object or situation. बघा, काय सांगितलंय, ऑर्गनाइज्ड डाटामध्ये जो काही ऑर्गनाइज्ड डाटा केला जातो त्या डाटामध्ये जी काही इन्फॉर्मेशन किंवा जो काही डाटा हा कलेक्ट केलेला असेल तो डाटा सिच्युएशन नुसार, इन्व्हायरमेंट नुसार काय चेंज करणं प्रोसेसमध्ये गरजेचं आहे. ओके, देन परसेप्शन अफेक्ट्स पर्सन्स बिहेवियर. ओके, परसेप्शन अफेक्ट्स पर्सन्स बिहेवियर, actions, emotions, thoughts and reaction are triggered by it. Okay, perception बघा, व्यक्तीचं परसेप्शन जे असेल ते व्यक्तीच्या वेगवेगळ्या बिहेवियर वरती काय करत असतं, इफेक्ट करत असतं.
ओके, परसेप्शन हे व्यक्तीच्या ऍक्शन्स वरती इफेक्ट करत असतं. ऍक्शन वरून परसेप्शन हे ठरवलं जातं. त्याचबरोबर व्यक्तीचे इमोशन जे असतील त्याच्यावरून त्याचं परसेप्शन ठरवलं जातं. त्याचबरोबर व्यक्तीचे विचार करण्याची पद्धती जी असेल त्याच्यावरून त्याचं परसेप्शन ठरवलं जातं. ओके, काय सांगितलंय, व्यक्तीचं परसेप्शन हे त्याचे ऍक्शन्स असतील, इमोशन्स असतील, त्याची बोलण्याची स्टाईल्स असेल, त्याची विचार करण्याची पद्धती असेल, त्यानंतर त्याच्या ज्या काही रिॲक्शन असतील किंवा त्याला एखादं काम सांगितल्यानंतरची त्याची जी रिॲक्शन असेल, या सर्व रिॲक्शनवरून व्यक्तीचं परसेप्शन हे ठरवलं जात असतं, डिसाइड केलं जात असतं. ओके, देन ए पर्सन रिसीव ऑर कलेक्ट्स इन्फॉर्मेशन ऑर डाटा. ए पर्सन रिसीव ऑर कलेक्ट्स इन्फॉर्मेशन ऑर डाटा थ्रू सीइंग, हिअरिंग, फीलिंग, टेस्टिंग अँड स्मेलिंग. काय सांगितलंय, ए पर्सन रिसीव ऑर कलेक्ट्स इन्फॉर्मेशन ऑर डाटा. बघा, व्यक्ती ही एखाद्याबद्दलची इन्फॉर्मेशन किंवा त्याच्याबद्दलचा जो डाटा असेल तो कशा पद्धतीनं कलेक्ट करत असते किंवा रिसीव करत असते. लक्षात घ्या, व्यक्ती ही एखाद्याबद्दलचा डाटा किंवा एखाद्याबद्दलची इन्फॉर्मेशन ही कशा पद्धतीनं रिसीव करत असते, ती कशा पद्धतीनं कलेक्ट करत असते. सो त्यामध्ये ती व्यक्ती एखाद्याबद्दल बघून इन्फॉर्मेशन कलेक्ट करते, डाटा कलेक्ट करते, किंवा ऐकून एखाद्याबद्दल डाटा कलेक्ट करत असते, इन्फॉर्मेशन कलेक्ट करत असते, किंवा एखाद्याबद्दल फील करून सुद्धा डाटा किंवा इन्फॉर्मेशन त्या व्यक्तीची कलेक्ट केली जात असते. व्यक्तींबरोबर जे काही पदार्थ वेगवेगळे असतील त्याचा वास घेऊन सुद्धा त्याची इन्फॉर्मेशन तिथं कलेक्ट केली जाते. देन ते टेस्ट करून सुद्धा त्याची इन्फॉर्मेशन इथं कलेक्ट केली जात असते. ओके, perception about particular situation or object differs from person to person. Perception about particular situation or object differs from person to person. बघा, परसेप्शन मध्ये काय सांगितलंय, परसेप्शन हे एखाद्या अबाउट सिच्युएशन बद्दल जर असेल तर ते व्यक्तींमध्ये काय होत असतं, चेंज होत असतं. ओके, त्यामध्ये डिफरन्स असतो. मी तुम्हाला अगोदरच सांगितलं, जर 10 व्यक्ती असेल, 10चा सोडा 2 व्यक्ती जर असतील आणि एखाद्या सिच्युएशन बद्दल जर 2 व्यक्तींचं मत जर विचारलं तर ते एकसारखं असू शकत नाही, दोन्हीमध्ये फरक असू शकतो. मग एखादे ऑर्गनायझेशन असेल, ओके, एखाद्या ऑर्गनायझेशन मधील जेवढे जे एम्प्लॉई असतील त्यांचं ओपिनियन किंवा त्यांचं जे परसेप्शन असणार आहे ऑर्गनायझेशन बद्दल ते एकसारखं असणार आहे का, तर नाही, ते डिफरन्स असणार आहे, त्यामध्ये ते चेंज असणार आहे. क्वचितच काही एम्प्लॉईज असतील की त्यांचं परसेप्शन हे एकसारखं असू शकतं, जे की एका मताची, एका विचाराची लोक असतात. त्यांच्यामध्ये क्वचित परसेप्शन हे एकसारखं असू शकतं. अदरवाईज परसेप्शन हे प्रत्येक व्यक्तीचं वेगळं असतं. प्रत्येक व्यक्तीचं एखाद्या व्यक्तीबद्दल, एखाद्या सिच्युएशन बद्दल, एखाद्या इव्हेंट बद्दल, ओके, परसेप्शन हे कसं असतं, वेगळं असतं. देन इट इज ऑल्सो सायकोलॉजिकल प्रोसेस. बघा, परसेप्शन ही सायकोलॉजिकल प्रोसेस आहे असं म्हटलं गेलं आहे, कारण परसेप्शन हे व्यक्तीच्या बिहेवियरवरून, त्याच्या टॉकिंग स्टाईलवरून, त्याच्या रिॲक्शनवरून, त्याच्या इमोशनवरून हे ठरवलं जात असतं, डिसाईड केलं जात असतं. देन इट इज अ स्ट्रॉंग कंपोनंट ऑफ ह्युमन ऑर्गॅनिझम. बघा, परसेप्शन हा स्ट्रॉंग कंपोनंट आहे ह्युमन ऑर्गॅनिझम मधील. ओके, परसेप्शन हा स्ट्रॉंग कंपोनंट आहे ह्युमन ऑर्गॅनिझम मधील. देन इट इज it is different from sensations as it can not constitute perception. Okay, it is different from sensation. परसेप्शन ही सेन्सेशन पासून डिफरन्स आहे, वेगळी थोडंसं आहे. त्याचबरोबर इट इज ॲज इट कॅन नॉट कॉन्स्टिट्यूट परसेप्शन. देन
प्रोसेस ऑफ परसेप्शन. आपण काय करतोय, ओव्हरव्ह्यू करतोय या लेक्चरमध्ये. ओके, परसेप्शन बद्दल मी तुम्हाला अगोदर एक्सप्लेन केले, त्याचे फीचर्स अगोदर एक्सप्लेन झालेले आहेत, त्याची प्रोसेस अगोदर एक्सप्लेन झालेली आहे. सो परसेप्शन प्रोसेस मध्ये बघा, द प्रोसेस ऑफ परसेप्शन हॅज मेनली 3 कंपोनंट्स. ओके, परसेप्शनची जी प्रोसेस आहे ती 3 कंपोनंट मध्ये महत्वाची आणि मेन महत्वाची जी आहे मुख्य ती 3 कंपोनंट मध्ये आहे. अँड these components are perceptual input. These components are perceptual inputs. Processing of inputs and perceptual output. Processing of input and perceptual output. But the proper process of perception consists of 6 stages in which the perceiver and the situation are main player. And these 6 stages are as follows. Okay, the 6 stages are as follows. काय सांगितलंय, परसेप्शन प्रोसेस has mainly 3 components. These components are perceptual input. These components are perceptual input, processing of inputs and perceptual outputs. But the proper process of perception consists of 6 stages in which the perceiver and the situation are main players. These 6 stages are as follows. These 6 stages are as follows. बघा, एकतर परसेप्शनची जी प्रोसेस आहे ती मेन मुख्य म्हणजे 3 कंपोनंट मध्ये आहे, परंतु तुम्हाला जी एक्सप्लेन केली ती 6 स्टेजेस मधली एक्सप्लेन केली गेली. Then first, receiving data and information, selection of data and information, receiving data and information, selecting data and information, organizing data and information, interpretation of data, checking of interpretation, reacting on interpretation. ओके, क्या सांगितलंय, प्रोसेस ऑफ परसेप्शन यामध्ये रिसिविंग डाटा अँड इन्फॉर्मेशन, सिलेक्शन ऑफ डाटा अँड इन्फॉर्मेशन, organizing data and information, interpretation of data. Okay, interpretation of data, then checking of interpretation and reacting on interpretation. Okay, या 6 स्टेज मध्ये तुम्हाला परसेप्शनची जी प्रोसेस आहे ती एक्सप्लेन केलेली आहे. ओके, सो पहिला पॉइंट आहे तुम्हाला रिसिविंग डाटा अँड इन्फॉर्मेशन. यामध्ये साहजिक आहे, टायटल मधून तुम्हाला समजेल की जी काही व्यक्तीबद्दलचं मत असेल, सिच्युएशन बद्दलचं मत असेल ते रिसीव्ह करणं म्हणजे डाटा रिसीव्ह करणं, त्याचबरोबर त्याची इन्फॉर्मेशन सुद्धा रिसीव्ह करणं. डाटा रिसीव्ह करणं, त्याची इन्फॉर्मेशन ही रिसीव्ह करणं, कलेक्ट करणं. तुम्ही काही म्हणू शकता, इथं रिसीव्ह करणे म्हणा किंवा कलेक्ट करणं म्हणा. मग यामध्ये काय सांगितलं जाते, सो यामध्ये ए पर्सन हू कम अक्रॉस a person who come across any situation. Okay, a person who come across any situation is a perceiver and he undertakes
the process of perception. Is a perceiver and he undertakes the process of perception. A situation comprises of some objects. A situation comprises of some objects, events, or people which may be considered as the perceptual input. Okay, event or people which may be considered as the perceptual input. These inputs are received or collects. These inputs are received or collects by the perceiver, which may be repressed or suppressed. Okay. In other words, he received data and information about the direct or event of the situation. It is a sensory organ which receive the object and its data. मग ते सीइंग असेल, हिअरिंग असेल, स्मेलिंग असेल, टचिंग असेल किंवा टेस्टिंग असेल. ओके, हे 6 सेन्सरी ऑर्गन्स आहेत जे की महत्त्वाचा रोल प्ले करत असतात डाटा रिसीव्ह करण्यासाठी किंवा ऑब्जेक्टसाठी. बघा, एखादं ऑब्जेक्ट जर नसेल तर व्यक्ती परसेप्शन करू शकत नाही, डाटा नसेल तर व्यक्ती परसेप्शन करू शकत नाही, इन्फॉर्मेशन नसेल तर व्यक्ती इथं परसेप्शन करू शकत नाही. मग परसेप्शन मध्ये कोणते असे ऑर्गन्स आहेत ह्युमन ऑर्गन जी की अतिशय इम्पॉर्टंट रोल प्ले करतात. मग त्यामध्ये देअर आर 6 सेन्सरी ऑर्गन्स. ओके, त्यामध्ये पहिला आहे सीइंग, हिअरिंग, स्मेलिंग, टचिंग अँड टेस्टिंग. या 6 पद्धतीचे ह्युमन ऑर्गन आहेत जे की आपला इम्पॉर्टंट रोल काय करत असतात त्यामध्ये प्ले करत असतात. द रिसीव्ड डाटा इज अ स्टिम्युली फॉर द परसिवर. द रिसीव्ड डाटा इज ए स्टिम्युली फॉर द परसिवर. ओके, देन सेकंड तुम्हाला सांगितलंय सिलेक्टिंग डाटा. सिलेक्टिंग डाटामध्ये अंडर दिस सेकंड stage of perception process, the received data and information is filtered. The received data and information is filtered and only relevant data or things are selected. Okay, under this second stage of perception process, the received data and information is filtered and only relevant data things are selected. A person cannot pay equal attention to all the things of situation, and generally a perceiver select those things from the received information which relates to his field of activity or area of specialization. Then several internal factors and external factors affect the selection of things. Internal factor related to the perceiver and external factor related to the things of situation. काय सांगितलं गेलं यामध्ये फर्स्ट पॉइंट होता तो म्हणजे रिसिव्हिंग डाटा अँड इन्फॉर्मेशन. त्यामध्ये एखाद्याबद्दल जर परसेप्शन आपल्याला करायचं असेल, अंदाज जर करायचा असेल तर तिथं त्याबद्दलचा डाटा आपल्याकडे कलेक्ट असणं, डाटा आपल्याकडे आपण सिलेक्ट केलेला असणं अतिशय आवश्यक आहे. त्याचबरोबर जी काही इन्फॉर्मेशन असणार आहे ती स्वतःकडे आपल्याकडे असणं अतिशय आवश्यक आहे. ओके,
a person who come across any situation, a person who come across any situation is a perceiver and he undertake the process of perceptions. A situation comprises of some object. A situation comprises of some objects, event, or people which may be considered as the perceptual input. Okay, these input are received or collected by the perceiver. In other words, he received data and information about the direct or event of the situation. It is a sensory organ which receives the object and its data. Seeing, hearing, smelling, touching and tasting are six sensory organs of human which play important role in receiving the object. The received data is a stimuli for the perceiver. Okay, so this is the first stage of perception process. This is the first steps or step of perception process. परसेप्शन प्रोसेस जी आहे ती तुम्हाला 6 स्टेजेसमध्ये सांगितली. त्यामध्ये पहिली स्टेज आहे आपले रिसिव्हिंग डाटा अँड इन्फॉर्मेशन. दुसरी स्टेज आहे सिलेक्टिंग ऑफ डाटा अँड इन्फॉर्मेशन. अँड थर्ड आहे ऑर्गनायझिंग डाटा अँड इन्फॉर्मेशन. Interpretation of data, then checking of interpretation, then reacting on interpretation. Then second point is selecting data. In the selecting data, under this second stage of perception process, the received data and information is filtered and only relevant data things are selected. बघा, जो काही व्यक्तीबद्दल असेल, इव्हेंट बद्दल जी काही इन्फॉर्मेशन सिलेक्ट केली जात असेल, जी काही इन्फॉर्मेशन कलेक्ट केली जात असेल, त्यामध्ये दुसरी स्टेज आहे म्हणजे सिलेक्ट करायचा डाटा. त्यातील जो काही डाटा असेल तो सर्व डाटा फिल्टर करून आपल्याला जे काही हवंय त्या व्यक्तीबद्दल तेवढंच आपण काय करतो, आपल्याकडे ठेवतो. म्हणजे तेवढंच डाटा आपण काय करतो, सिलेक्ट करतो. अंडर दिस सेकंड स्टेज ऑफ परसेप्शन प्रोसेस, the received data and information is filtered and only relevant data things are selected. Okay, then a person cannot pay equal attention. A person cannot pay equal attention the things of situation. A person cannot pay equal attention to all the things of situation. Generally, a perceiver selects those things from this received information which relates to his field of activity or area or specialization. Then several internal factors and external factors affect the selection of things. काय सांगितलंय? Several internal factors and external factors. Okay, several internal factors and external factors affect the selection of things. Internal factors relates to the perceiver and external factor relates to the things of situation. Then third stage, organizing data. Okay, in the organizing data, the third stage in the organizing data, some meaning to the object or event on the basis of the selected data. Okay, for example, stimuli. Then it is organized in some form to draw sense out of it. It forms bite of
information into meaningful wholes, which is called the perceptual organization. While organizing and while organizing the stimuli principle of figure ground, then perceptual grouping and perceptual consistency. Perceptual grouping and perceptual consistency. It's considered by the perceiver. This stage is most important as the interpretation of data depend perfect organizing data. बघा प्रत्येक स्टेज आहे, एक स्टेज झाली की दुसरी स्टेज, दुसरी झाली की तिसरी स्टेज. पहिली आहे receiving information or data collection. Okay, then selecting data, then organizing data, then इंटरप्टिंग डाटा. बघा ज्या वेळेला अतिशय चांगल्या पद्धतीने डाटा हा ऑर्गनाइज केला जातो त्यानंतर डाटा इंटरप्रिटेट करणं अतिशय सोपं जातं. काय सांगितले तुम्हाला, पहिल्यांदा काय करायचं, डाटा इन्फॉर्मेशन ही कलेक्ट करायची, रिसीव्ह करायची, त्यानंतर ती व्यवस्थित सिलेक्ट करायची, फिल्टर करून आपल्याला फक्त जेवढं हवं तेवढंच अल्टरनेटिव्ह त्यातून घ्यायचं आपण. ओके, organizing data. In the organizing data, the third stage is organizing some meaning to the object or event on the basis of the selected data. Okay, third stage is organizing some meaning to the object or event on the basis of the selected data. For example, stimuli, it is organized in some form to draw sense out of it, and it forms bite of organization into meaningful wholes, which is called the perceptual organization. While organizing the stimuli principle of figure ground, okay, perceptual grouping and perceptual consistency. This stage is most important as the interpretation of data depend on perfect organized data. काय सांगितले, ऑर्गनायझिंग डाटामध्ये the third stage is organizing some meaning to the object or event on the basis of the selected data. Okay, then it is organized in some form to draw sense out of it. It forms bite of information into meaningful wholes, which is called the perceptual organization. While organizing the stimuli principle of figure ground, perceptual grouping and perceptual consistency is considered by the perceiver. This stage is most important as the interpretation of data depend on perfect organized data. Then interpreting data.
In the interpreting data, this is the creative stage where the actual perceptions take place. The organized bytes of information which are proceeds into meaningful wholes are interpreted. Selection and organization of stimuli make no sense without its interpretation. Okay, a perceiver interprets the organized and meaning whole in a term of his own assumptions. Several factors affect interpretation, such as features of stimuli, traits of perceiver, and situation under which perception takes place. Okay. Then number 5 stage, चेकिंग ऑफ इंटरप्रिटेशन. या या प्रत्येक स्टेज आपण अगोदरच्या लेक्चर्समध्ये डिटेलमध्ये पाहिल्या. ओके. देन द चेकिंग ऑफ इंटरप्रिटेशन. आता यामध्ये मध्यस्थी सांगितले बघा, तपासणी करताना मध्यस्थी. यामध्ये अ परसिव्हर बिफोर रिॲक्टिंग ट्रेंड टू व्हेरीफाय द इंटरप्रिटेशन ऑफ ऑर्गनाइज्ड स्टिम्युली. The interpretation is generally judgmental. The interpretation is generally judgmental. A person may commit mistakes. A person may commit mistakes in any stage of the process. Hence, he checks that his interpretation are right or wrong. ओके, त्यांनी स्वतःहून चेक केलं पाहिजे की स्वतःचं इंटरप्रिटेशन हे बरोबर आहे का चुकीचं आहे. Then he may introspect himself by verifying the basis which the interpretation is made. Such as features of stimuli, traits of perceiver, and situation under which perception take place. Okay. Then चेकिंग ऑफ इंटरप्रिटेशन पाहिलं आपण. यामध्ये काय सांगितलंय, अ परसिव्हर बिफोर रिॲक्टिंग. A perceiver before reacting tends to verify the interpretation of organized stimuli. The interpretation is generally judgmental. बघा, जे काही इंटरप्रिटेशन असेल ती कसं असणार आहे, जजमेंटल असणार आहे. ए पर्सन मे कमिट मिस्टेक्स. ए पर्सन मे कमिट मिस्टेक्स इन एनी स्टेज of the process. Hence, he checks that his interpretation are right or wrong. He may introspect himself by verifying reception of stimuli, selection of information, and organization of data. On the basis which the interpretation is made, he may check the interpretation by discussing with others. Then reacting on interpretation. Last stage. In the reacting on interpretation, the last stage is reacting is the relation to the interpretation. A person's action depends on the interpretation of perception. In fact, the interpretation leads to perceptual process or perceptual output.
This output may be in the form of attitude, okay, views, belief or opinions about the stimuli, which may be positive or negative. The favorable interpretation lead to positive action, when it is unfavorable perceiver shall act negatively, but the action of perceiver shall be affected by several other factors. Then the process of perception with all 6 stages may be expressed by following diagram. Okay. Then तुम्हाला डायग्राम सांगितली आहे. डायग्राम मध्ये बघा, जे काही परसेप्च्युअल इनपुट असणार ते इनपुट तुम्हाला दाखवले. त्यामध्ये काय केलं जातं, पहिला डाटा हा रिसीव्ह केला जातो. ओके. आणि त्यानंतर डाटा सिलेक्ट केला जातो, त्यानंतर डाटा ऑर्गनाइज केला जातो, त्यानंतर डाटा इंटरप्रिट केला जातो, त्यानंतर डाटा चेक केला जातो, त्यानंतर डाटा रिॲक्ट केला जातो. अँड देन परसेप्च्युअल आउटपुट जे निघणार आहे ते निघत असतं तिथं. मग ते एखाद्याबद्दल पॉझिटिव्ह असू शकतं किंवा निगेटिव्ह सुद्धा असू शकतं. ओके. परसिव्हर अँड सिच्युएशननुसार तुम्हाला ही परसेप्शनची प्रोसेस ही सांगितली गेली आहे. देन टाइम element of the process is equally important. Okay, the time element of the process is equally important, but it is uncertain that how much time it takes to complete the process of perception. It depends on the perceiver situation and intensity of stimuli. ओके. सो या पद्धतीने तुम्हाला काय सांगितलंय, परसेप्शनची प्रोसेस ही एक्सप्लेन केली गेली, जी की 6 पॉईंटमध्ये होती. पहिलं असतं ते म्हणजे डाटा रिसीव्ह करायचा, त्यानंतर डाटा सिलेक्ट करायचा, देन डाटा ऑर्गनाइज करायचा, देन डाटा इंटरप्रिट करायचा, देन डाटा चेकिंग होणार, अँड देन reacting on data. So there are 6 stages are involved in your perceptual process. Okay. So या पद्धतीने तुम्हाला perceptual process ही एक्सप्लेन केली गेली आहे. Thank you.